नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सावी आणि विनायक हे दोरीवरच्या उड्या मारत असतात। तेवढ्यात लगेच विनायक हा पाय घसरून खाली पडतो। सिंधू धावतच येते आणि विनायक हा जोराने ओरडत असतो। तेव्हा सिंधू म्हणते की अरे विनू बाळा, मी तुला किती वेळेस सांगितलं की आपण अजून पूर्णपणे बरे झालो नाहीत, त्यामुळे तू इथून पुढे मला विचारल्याशिवाय असे कोणत्याही दोरीवरच्या उड्या मारायच्या नाही असे मला प्रॉमिस कर। म्हणून सिंधू विनायकचा हात आपल्या हातामध्ये घेते। तेवढ्यात लगेच विनायकच्या अंगाला खूप ताप भरलेला असतो। सिंधू म्हणते की अरे विनायक, तुझ्या अंगाला तर खूप ताप आहे। तर सावी आणि विनायक हे सिंधूकडे बघत असतात। तर सिंधू विनायकला बेडवर झोपवते आणि विनू, असं कधीच न सांगितल्याशिवाय काही करायचे नाही। या सर्व गोष्टीचा विनायक तुलाच त्रास होईल। सिंधू म्हणते की सावी जा बाळा, विनायकच्या मोठ्या आजीला बोलावून घेऊन ये। तर सावी धावतच येते आणि विनायकची मोठी आजी असा बाहेरूनच आवाज देते। तेव्हा काकू ही पुस्तक वाचत असते आणि आता हे वादळ येथे का आले असेल म्हणून लगेच काकू ही दरवाजा लावून घेते। तर सावीला वाईट वाटते। सावी लगेच धावत परत सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणते की आई मला माफ कर, कारण मी विनायकच्या मोठ्या आजीला बोलू नाही शकले। तर लगेच सिंधू म्हणते की काय ग, त्या रूममध्ये नव्हत्या का? तेव्हा सावी म्हणते की होत्या, पण त्यांनी मला बघितल्यानंतर दरवाजा लावून घेतला। सिंधू मनात म्हणते की मी सावीला तिकडे पाठवायलाच नको होते। तेव्हा लगेच सिंधू ही सावीला म्हणत असते की जोपर्यंत विनायकला बरे वाटत नाही तोपर्यंत तुम्ही मस्ती वगैरे काही करायची नाही। तर सावी विचारते की आई, आम्ही मस्ती केली म्हणून विनायकला ताप भरला का ग? सावीला सुद्धा खूप वाईट वाटते। तेवढ्यात लगेच काकू धावत येते आणि विनायक विनायक असे करते आणि काय झाले विनायकला? आणि तू सावीला विनायकला काहीतरी झाले म्हणूनच मला बोलवण्यासाठी पाठवले होते का? सिंधू काही उत्तर देत नसते। तेवढ्यात मधू आणि राघव सुद्धा धावत येतात। मधू म्हणते की सिंधू काय झाले विनायकला आणि तुम्हाला फोन का केला नाही? तेव्हा लगेच काकू म्हणते की अगं ती कुठल्या तोंडाने सांगेल, कारण हे सर्व तिच्यामुळेच घडले। तेव्हा राघव काकूकडे बघत असतो। विनायक मात्र झोपी गेलेला असतो। काकू म्हणते की छोट्याशा लेकराला पायाने चालता येत नाही, त्याला त्रास होतो म्हणूनच त्याला ताप भरला असेल आणि ही त्याला बळजबरीने चालवण्यासाठी लावते, त्यामुळे हे सर्व झाले असेल। तर सिंधू ही काकूकडेच बघत असते। काकू म्हणते की इथून पुढे विनायकची ट्रीटमेंट ही डॉक्टर नाही करणार। राघव म्हणतो की अगं काकू समजून घे, विनायक लहान आहे आणि ऋतूमध्ये जर बदल झाला तर लहान मुलांना ताप वगैरे येत असतो, यामध्ये डॉक्टरांची काही चूक नाही। आणि काकू तू आमच्यापेक्षा मोठी आहे त्यामुळे तुला हे सर्व समजते। तर काकू म्हणते की तुम्हाला या बाईला पाठीशी घालायची असली तर घाला, परंतु इथून पुढे मला हिच्या हातून विनायकची ट्रीटमेंट नाही करायची, त्यामुळे त्या बाईला तुम्ही तिच्या मुलीला घेऊन जायला सांगा। तेव्हा राघव सिंधूला विचारतो की डॉक्टर, विनायकसाठी काही वेगळी औषधं आणायची असतील तर मला सांगा, मी घेऊन येतो। तर काकू म्हणते की एक मिनिट थांबा आणि सिंधू, तुला मी किती वेळेस सांगितलं की तुझ्या मुलीला घेऊन या रूमच्या बाहेर जा, पण तू काय इथे उभी आहेस? राघव म्हणतो की काकू प्लीज, आणि विनायकला आता डॉक्टरांची गरज आहे त्यामुळे तू सिंधू डॉक्टरला इथे थांबून दे। काकू म्हणते की आपल्या फॅमिली डॉक्टरला तू फोन कर आणि त्यांना लगेच येथे बोलावून घे, परंतु हिची आपल्याला काही गरज नाही, हिला जाण्यासाठी सांग। त्यानंतर इकडे सावीला सर्वजण सिंधूला म्हणजे काकू रागवलेली असते, त्याचे खूप वाईट वाटते। सर्वांचा ती विचार करते आणि सिंधूविषयी तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते। तेवढं तेथे सिंधू येते। सिंधू म्हणते की काय ग सावी, का रडतेस, काय झाले? तेव्हा सावी म्हणते की आई, तुझी काही चूक नाही तरी ती विनायकची मोठी आजी तुला कायम बोलत असते आणि तू तिला काहीच उत्तर का देत नाही ग? आणि दहेगावला असताना तू कुणाचाही बोलणे खात नव्हती, परंतु आता येते काहीच कशी बोलत नाही? सिंधू म्हणते की अगं सावी बाळा, तू लहान आहे, तुला यामध्ये खरंच तू काही असा विषय घेऊ नको, टेन्शनसुद्धा घेऊ नको आणि प्लीज शांत राहा। म्हणून ती सावीला प्रेमाने जवळ घेते आणि तू अभ्यासाकडे लक्ष दे, ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊ नको। आणि माझी मुलगी अशी रडकी आहे का? माझी प्रिन्सेस तर खूप अशी छान डेंजरस आहे। म्हणून ती सावीला पुन्हा आपल्या प्रेमाने जवळ घेऊन तिची समजूत काढते। तेव्हा सिंधू सावीला जवळ घेत मनात म्हणते की कसं सांगू ग सावी तुला, ही सर्व माणसं एकेकाळी माझ्यावर सुद्धा खूप प्रेम करत होती आणि आत्ता हे जे काही रागवतात ना, ते त्यांचा राग नाही तर ते त्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे। एकेकाळी ते माझ्यावर खूप प्रेम करत होते, म्हणून मी गेल्यानंतर ते खूप असे दुखावले गेलेले आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुला सांगून नाही कळणार बाळा, म्हणून मला या घरामध्ये राहण्यासाठी यायचे नव्हते,
म्हणून फक्त मी विनायकची ट्रीटमेंट घेण्यासाठी म्हणजे विनायक बरा व्हावा त्यासाठी इथे आले. आणि विनायक आता लवकर थोडा रिकवरसुद्धा होतो आणि तो एकदा बरा झाला काही आपण लवकरच इथून कायमचे निघून जाणार. परंतु त्या अगोदर काकू माझ्यावर कितीही रागवले असल्या तरी आता विनायकला खूप ताप भरला आणि डॉक्टर येऊपर्यंत वाट पाहू शकत नाही, त्यामुळे मलाच काहीतरी करावे लागेल असं सिंधू विचार करते. त्यानंतर इकडे राघव हा फॅमिली डॉक्टरांना कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र ते काही कॉल उचलत नाही. राजश्री विचारते की काय रे राघव, लागला का त्यांचा कॉल? परंतु राघव नाही बोलतो. काकू म्हणते की काय ग, उतरला का राजश्री विनायकचा ताप? तेव्हा राजश्री म्हणते की नाही, मी त्याची दृष्ट काढली. तर काकू म्हणते की आता अख्ख्या घराची दृष्ट काढावी लागेल. जोपर्यंत मी पुस्तक वाचत होते विनायक माझ्यासोबत होता तोपर्यंत तो ठीक होता, परंतु ही सिंधू आणि तिची मुलगी त्यांच्याबरोबर तो जेव्हा खेळण्यासाठी गेला तेव्हाच विनायकला हे सर्व ताप वगैरे झाला. त्यामुळे मी त्या दोघींना या घरामध्ये नाही सहन करू शकत. तर राघव म्हणतो की काकू, दरवेळेस तू त्या डॉक्टर आणि सावीला का दोषी ठरवत असते? यामध्ये त्यांची काहीच चूक नाही. तर काकू म्हणते की काय रे राघव, दरवेळेस तू त्यांची बाजू का घेत असतो? काकू म्हणते की शेवटची मी तुम्हाला वॉर्निंग देते, कारण मला त्या बाईकडून विनायकची ट्रीटमेंट करायची नाही. तुम्ही तिला घराच्या बाहेर जायला सांगा. त्यानंतर इकडे सिंधू विनायकच्या रूममध्ये येते तर त्याचा ताप चेक करते. तर विनायकचा ताप हा 102वर गेलेला असतो. तेव्हा मात्र सिंधू घाबरते आणि आता विनायकच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या तर ठेवायलाच हव्यात आणि आता किचनमध्ये सुद्धा मला जाता येणार नाही. तेव्हा सिंधू विचार करते तर तेथे काही पाणी हे पिण्यासाठी ठेवलेले असते. तेव्हा ग्लासमध्ये सिंधू ते पाणी घेते आणि कपाटामधून काही वगैरे पट्ट्या घेते आणि त्या विनायकच्या डोक्यावर ठेवते. तेवढ्यात रेश्मा बघते की सिंधू ही विनायकच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवते आणि काहीने बाहेर येते आणि काकूला सांगायला लागते. तर काकू म्हणते की काय ग, विनायकच्या रूमच्या बाहेर काय करत होतीस? तेव्हा रेश्मा म्हणते की मी विनू काय करतो ते बघण्यासाठी गेले होते, पण तिथे मी काय बघितले? तेव्हा सिंधू ही विनायकच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. तेव्हा काकूला आणखीनच राग येतो आणि डॉक्टर सिंधू सावंत असे जोराने ओरडते. तेव्हा मात्र राघव म्हणतो की काकू, विनायक आत्ता बरा होणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, तू प्लीज समजून घे. काकूने आवाज दिल्यानंतर सिंधू बाहेर येते. काकू म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत विनायकपासून लांब राहायचे आणि या घरातून कायमचे निघून जायचे. तेव्हा राघव आणि मधू काकूला समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु काकू काही ऐकायला तयार नसते. तर सिंधू म्हणते की मी विनायकची डॉक्टर आहे आणि तो माझा पेशंट. त्याच्या आईवडिलांनी विश्वासाने त्याची जबाबदारी माझ्यावर टाकली, त्यामुळे मी त्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. तर राघवला सिंधूचे म्हणणे पडते. काकू म्हणते की तुम्हाला इथे विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठी ठेवून घेतले, मग त्याला ताप का आली असेल? सिंधू म्हणते की अहो लहान आहे आणि हे वातावरणात व्हायरल पसरल्यामुळे लहान मुलांना हे सर्व होऊ शकते, हे सर्व तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे. तेव्हा राजश्री आणि सर्वजण काकूला शांत करण्याचा प्रयत्न करतात. काकू म्हणते की तू काहीतरी चुकीचं औषध त्याला दिले असणार म्हणून त्याची अशी अवस्था झाली. सिंधू म्हणते की मी कॉपी करून डॉक्टर नाही झाले, अभ्यास करून झाले, त्यामुळे योग्य काय आणि काय ते मला समजते. तेव्हा सिंधू म्हणते की मी आलेच आणि बाहेर निघून जाते. तर काकू लगेच म्हणत असते की आलेच काय, निघून जा एकापरची. आणि मी तुम्हाला किती वेळेस सांगितले की एकदा मी एक माझा नातू गमावला आहे आणि आता विनायकला जर काही झाले तर मी तुम्हाला माफ करू शकणार नाही. काकूच्या डोळ्यात पाणी येते. तेवढे डॉक्टर येतात आणि लगेच डॉक्टर हे विनायकच्या रूममध्ये जाऊन विनायकला चेक करतात. तेव्हा डॉक्टर विनायकच्या फाईल चेक करतात आणि हा लहान मुलगा असल्याने याची जास्त काळजी घ्यावी लागणार. तेव्हा राघव म्हणतो की याला हॉस्पिटलमध्ये जर शिफ्ट करायचे असेल तर आम्ही करू शकतो. डॉक्टर म्हणतात की त्याची गरज नाही. तेवढ्यात सिंधू येते आणि सिंधूला बघून डॉक्टर विचारतात की डॉक्टर सिंधू तुम्ही येते कशा? तेव्हा राघव म्हणतो की त्याच विनायकच्या पायाची ट्रीटमेंट करतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की इतक्या चांगल्या डॉक्टर असताना तुम्ही मला का बोलावले? त्या खूप छान प्रकारे विनायकला बरे करू शकतात आणि तुम्हाला जाताना एक सांगतो की कोणत्याही लहान मुलाची ही ट्रीटमेंट करताना एका डॉक्टरांकडून करत जा आणि सिंधू डॉक्टर ह्या विनायकला पूर्णपणे बरे करू शकताल, मला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे आता यापुढील ट्रीटमेंटसुद्धा डॉक्टर सिंधूंच्या सल्ल्याने घ्या असे डॉक्टर सांगतात आणि सिंधूचे कौतुक करून डॉक्टर निघून जातात.
तेव्हा राघव चक्क सिंधूसमोर येतो आणि काकूची जे काही तुम्हाला बोलल्यात ना, मी तुमची माफी मागतो म्हणून हात जोडून तो सिंधूची माफी मागतो। तेवढ्यात विनायक हा शुद्धीवर येतो आणि लगेच उठून उभा राहतो। तर मधू आणि राघव हे विनायकजवळ येतात। तर मधू प्रेमाने विनायकला मिठीत घेण्यासाठी हात पुढे करते, परंतु विनायक हा मधूचे हात बाजूला झिडकारतो आणि चक्क सिंधूला जाऊन मिठी मारतो। राघवला तर आनंद होतो, मधू आणि काकूचा खूप जळफळाट होतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मधूचा जो काही हार असतो सिलेक्ट केलेला, तो ती आपल्या साठी शोधत असते। तेव्हा राजश्री म्हणते की काय ग, हार आवडला नाही का तुला? तेव्हा मधू म्हणत असते की हार यामध्ये नाहीच, म्हणून सर्वजण हार शोधत असतात। तर लगेच राजश्री म्हणते की काय ग, हार आवडला नाही तर आपण बदलून घेऊ शकतो। तर लगेच मधू म्हणते की यामध्ये हारच नाही। तेव्हा रेश्मा म्हणते की आपल्या घरामध्ये बाहेरची काही माणसं आले आहेत ना, त्यांनीच हार चोरला असेल। तेव्हा काकू ही रागाने सिंधूकडे बघत असते। तेवढ्यात पोलीस येतात। राघव म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कशाला आलात? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्या घरामध्ये जो काही हार चोरीला गेला त्या बाबतीत आमच्याकडे कंप्लेंट आली, म्हणून तो हार शोधण्यासाठी आम्ही शोधतोय। तर काकू म्हणते की हार दुसरा तिसरा कोणी चोरला नाही, तर ह्या सिंधूने चोरला असणार। तेव्हा लगेच पोलीस हे सिंधूला म्हणतात की तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये यावे लागणार। तर सिंधू ही पोलिसांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जायला निघलेली असते। तेव्हा आता सिंधूवर आलेले हे संकट कसे सावी आणि राघव वाचवणार आणि सिंधूला परत सुखरूप कधी घरी घेऊन येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।